नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येणारी जी परीक्षा आहे म्हणजे पुढच्या काळात जी येणारी जी परीक्षा आहे मग ती जिल्हा परिषद भरती असो, आरोग्य सेवकाच्या कोणत्या जागा असो किंवा पोलीस भरती असो, तर त्या दृष्टिकोनातून ज्या सरळ सेवा परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे इतिहासामधील संस्था असो, समाज, पुस्तके आणि ग्रंथ म्हणजे कोणी लिहिलेले होती, त्यांचं वर्ष काय होतं याच्या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून. हे छोटंसं लेक्चर आहे, जास्त मोठंही ठरणार नाही, ठीक आहे, आणि एकदम छोटंही ठरणार नाही. तर आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर जास्त वेळ न गमावता आपण सुरू करूया. ठीक आहे. तर आधुनिक भारतातील आपण बघणार आहोत आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्यातील महत्त्वाच्या ज्या संस्था आहे, ठीक आहे, समाज आहे, पुस्तके असो, ग्रंथ असो, तर त्यांचे लेखक कोण होते, ठीक आहे, त्या समाजाचे संस्थापक कोण होते, त्या संस्था कोणी सुरू केलेल्या त्याच्या संबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर सुरुवात करूया ब्राह्मो समाजापासून. ठीक आहे. तर ब्राह्मो समाज होता तो 1828 मध्ये सुरू केला होता राजा राममोहन राय यांनी. ठीक आहे. तिथे ब्राह्मो शब्द आहे, त्याच्यावरून तुम्ही राजा किंवा राम लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, राजा राम असंही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. ब्राह्मो समाज 1828 मध्ये कोणी सुरू केला होता, राजा राममोहन राय यांनी. ठीक आहे. त्यानंतर आदि ब्रह्मो समाज आणि भारतीय ब्रह्मो समाज. ठीक आहे. आदि ब्रह्मो समाज आणि भारतीय ब्रह्मो समाज जे वेगळे झाले होते ते 1865 मध्ये, दोघांचेही साल एकच राहील. ठीक आहे, कारण की वेगळे त्याच वर्षी झाले होते 1865 मध्ये. आणि आदि ब्रह्मो समाज जो होता तो देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेला होता. देव आदि असं लक्षात ठेवा. ठीक आहे, देव आदि. आणि भारतीय ब्रह्म समाज तो केशवचंद्र सेन यांनी सुरू केलेला होता. भारत आता नुसतं चंद्रावर पोहोचलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यावरूनही तुम्ही भारतीय असं लक्षात ठेवू शकता किंवा केशव, जर केशव तुम्हाला लक्षात राहत असेल तर तुम्ही भारतीय ब्रह्मो समाज लक्षात ठेवू शकता. तुम्हाला फक्त हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, कारण की ब्राह्मो समाज तिन्ही याच्यात सेमच आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे तरुण ब्राह्मो समाज. ठीक आहे, तरुण ब्राह्मो समाज तरुण शिंदे असे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तरुण ब्राह्मो समाज 1923 मध्ये सुरू केलेला होता. आणि प्रार्थना समाज हा 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी. ठीक आहे, प्रार्थना आहे तर आत्मा किंवा राम यांची प्रार्थना असंही लक्षात ठेवू शकता. प्रार्थना समाज 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी. त्यानंतर आहे आर्य समाज जो 1875 मध्ये सुरू केलेला होता स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ठीक आहे, कोणी सुरू केलेला होता, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोणता, आर्य समाज. ठीक आहे, आर्य समाज आहे तर आर्य तुम्ही स्वामी लक्षात ठेवू शकता किंवा दयानंद ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आर्य समाज 1875 स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर जो आर्य समाज कोल्हापूरला स्थापन झाला होता तो शाहू महाराजांनी स्थापन केलेला होता 1918 मध्ये. कोल्हापूर संबंधी आहे तर शाहू महाराज, कोल्हापूर संबंधी मॅक्सिमम गोष्टी या शाहू महाराजांशी निगडीत असतात, त्यामुळे आर्य समाज कोल्हापूर 1918 शाहू महाराज. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आर्य महिला समाजही होता. ठीक आहे, आर्य समाज वेगळा, आर्य समाज कोल्हापूरचा वेगळा आणि आर्य महिला समाज वेगळा. आर्य महिला समाज आहे तर ऑलरेडी ऑब्व्हियसली हे एक महिला सुरू करेल, तर ती ते सुरू केलेलं होतं पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये. कोणी सुरू केलं होतं, पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर सत्यशोधक समाज आहे 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सुरू केलेला होता. सत्य, ठीक आहे, सत्यशोधक तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा सत्यही लक्षात ठेवू शकता, महात्मा फुले. ठीक आहे. त्यानंतर सत्यशोधक समाज कोल्हापूर संबंधी पुन्हा एकदा आलेला आहे, तर ते कोण आपण काय ठरलं होतं, कोल्हापूर आलं की शाहू महाराजांशी संबंधित मॅक्सिमम घटना असतात. ठीक आहे. तर सत्यशोधक समाज कोल्हापूर 1911 शाहू महाराज. 1911 फक्त तुम्हाला तारीख वर्ष लक्षात ठेवायचं आहे. सत्यशोधक समाज कोल्हापूर 1911 आणि शाहू महाराज. त्यानंतर आहे सार्वजनिक समाज. 1872 मध्ये सुरू केलेला होता आनंद मोहन बोस यांनी. ठीक आहे, सार्वजनिक आहे. ठीक आहे, सार्वजनिक आहे, यावरून तुम्ही आनंद लक्षात ठेवू शकता किंवा बोस लक्षात ठेवू शकता, तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, 1872 मध्ये सुरू केलेला होता. त्यानंतर नवविधान समाज आहे केशवचंद्र सेन यांनी. ठीक आहे, केशववरून तुम्ही विधान लक्षात ठेवू शकता किंवा चंद्र किंवा सेन यावरूनही तुम्हाला विधान लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. त्यानंतर आहे भारत सेवक समाज 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केलेला होता. भारत सेवक समाज हा 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केलेला होता. सेवक आहे इथे आणि इथे गोपाळ किंवा कृष्ण ही लक्षात ठेवू शकता, गोपाळही लक्षात ठेवू शकता तुम्ही, सेवेदारी. ठीक आहे. त्यानंतर भारत सेवक समाज 1905 गोपाळकृष्ण गोखले यांनी. भारत कृषक समाज आहे जो पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेला होता. ठीक आहे, कृषक संबंधी आहे. ठीक आहे, मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला पंजाबराव देशमुख संबंधी, कृषक संबंधी आढळून येतील 1955 मध्ये. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 3 व्यक्तींनी सुरू केलेली होती, आगरकर, टिळक आणि चिपळूणकर. ठीक आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 मध्ये. ठीक आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन सभा ही कोणी सुरू केलेली होती, न्यायमूर्ती रानडे यांनी. ठीक आहे, न्यायमूर्ती मगो रानडे यांनी 1893 मध्ये डेक्कन सभा. ठीक आहे. त्यानंतर डेक्कन रयत शिक्षण संस्था ही चालू केलेली होती 1916 मध्ये, कोल्हापूर शाहू महाराज. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं, शाहू महाराज. डेक्कन रयत शिक्षण संस्था.
ठीक आहे. रयत शिक्षण संस्था आहे बघा, डेक्कन रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्था यामध्ये थोडासा फरक आहे. 1916 1919 काही वर्षांचा गॅप आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था चालू केली होती, रयत शिक्षण संस्था. आणि डेक्कन रयत शिक्षण संस्था ही शाहू महाराजांनी सुरू केली होती, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्था जी आहे ती पंजाबराव देशमुखांनी सुरू केलेली होती. 1932 मधलं घटना आहे. शिवाजी शिक्षण संस्था पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेली होती. त्यानंतर आहे मानव धर्म सभा. मानव धर्मसभा दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी सुरू केलेली होती. मानव धर्मसभा कधी 1844 मध्ये, 1844 मध्ये दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी सुरू केलेली होती. हे जर तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी आहे या जर पुन्हा पुन्हा जर लक्षात ठेवायचे असेल ना तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे काय होईल तुम्हाला इझिली लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर 21 नंबरवर आहे परमहंस सभा. ठीक आहे. परमहंस सभा ही 1849 मध्ये सुरू करण्यात आलेली होती दादोबा पांडुरंग आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मदतीने. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तळखरकर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर, कोणती? परमहंस सभा 1849 मध्ये. त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा आहे 1848 मध्ये, दादोबा पांडुरंग यांनी सुरू केलेली होती ज्ञानप्रसारक सभा 1848 मध्ये. मद्रास महाजन सभा आहे ही 1884 मध्ये सुरू केलेली होती पी आनंदाचार्लू आणि सुब्रमण्यम अय्यर यांनी. ठीक आहे. मद्रास महाजन सभा, मद्रास शब्द आहे त्यामुळे तुम्ही सुब्रमण्यम अय्यर असो किंवा आनंद चार्लू असो हे लक्षात ठेवू शकता, इझिली तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. 1884 मध्ये. त्यानंतर आहे हिंदू महासभा. ठीक आहे. हिंदू महासभा मदन मोहन मालवीय यांनी सुरू केलेली होती 1915 मध्ये, हिंदू महासभा. ठीक आहे. त्यानंतर वृद्धांसाठी संगत सभा होती, वीरा शिंदे यांनी सुरू केलेली होती. वृद्धांसाठी संगत सभा. ठीक आहे. संगत सभा जी होती ती वीरा शिंदे यांनी सुरू केलेली होती. वक्तृत्व उत्तेजक सभा ही न्यायमूर्ती गो रानडे यांनी सुरू केलेली होती. रानडे यांची भाषणही लक्षात तुम्ही ठेवू शकता. उत्तम वक्तृत्व होते ते. तर वक्तृत्व उत्तेजक सभा न्यायमूर्ती गो रानडे यांनी सुरू केलेली होती. सार्वजनिक सभा ही 1870 मध्ये ग.वा. जोशी यांनी सुरू केलेली होती. ठीक आहे. ग.वा. जोशी यांनी सार्वजनिक सभा सुरू केलेली होती 1870 मध्ये. ठीक आहे. सार्वजनिक आहे त्यावरून तुम्ही किंवा सभा आहे, ठीक आहे, जोशी सभा घेतात असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे ग्रॅट मेडिकल कॉलेज 1838 मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी सुरू केलेलं होतं ग्रॅट मेडिकल कॉलेज. ठीक आहे. ग्रॅट मेडिकल कॉलेज. त्यानंतर जे अजून एक ग्रॅट मेडिकल सोसायटी होती ती भाऊदाजी लाड यांनी सुरू केलेली होती. ग्रॅट मेडिकल सोसायटी बघा, मेडिकल सोसायटी आहे भाऊदाजी लाड संबंधी लक्षात ठेवा आणि मेडिकल कॉलेज आहे ते जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संबंधी लक्षात ठेवा. ठीक आहे. बंगाल एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्स यांनी सुरू केलेली होती. बंगाल एशियाटिक सोसायटी 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी कोणी सुरू केलेली होती? विल्यम जोन्स यांनी. ठीक आहे. एशियाटिक आहे असे इंग्रजी शब्द आहेत तर विल्यम जोन्स तुम्ही इझिली लक्षात राहून जाईल तुम्हाला. ठीक आहे. एशियाटिक सोसायटी बघा आताच बघितलं होतं विल्यम जोन्स यांनी. ठीक आहे. 1789 मध्ये सुद्धा. बंगालची वेगळी आणि एशियाटिक सोसायटी दोन्ही एकाच व्यक्तीने जरी सुरू केलेली असली तरी साल थोडे फरक आहे. ठीक आहे. नंतर बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी 1822 मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी सुरू केलेली होती. बॉम्बे स्कूल बुक सोसायटी. ठीक आहे. जगन्नाथ शंकर सेठ, सेटवरून तुम्ही बॉम्बे लक्षात ठेवू शकता. जगन्नाथ सेठ यावरून तुम्ही बॉम्बे नेहमीच लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सायंटिफिक सोसायटी 1862 मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेली होती. 1862 मध्ये सर सय्यद अहमद खान. सायंटिफिक सोसायटी, सायंटिफिक शब्द आहे तो लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर मोहम्मद लिटररी सोसायटी होती ती नवाब अब्दुल लतीफ यांनी सुरू केलेली होती 1863 मध्ये. ठीक आहे. मोहम्मद लिटररी सोसायटी नवाब अब्दुल लतीफ यांनी. ठीक आहे. ट्रान्सलेशन सोसायटी आहे ती सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेली होती. एज्युकेशन संबंधी आहे बघा. सायंटिफिक सोसायटी असो किंवा ट्रान्सलेशन सोसायटी असो 1864 मध्ये. 2 वर्षाचाच गॅप आहे 1862 आणि 1864 मध्ये, कारण की दोघांचेही कर्तेधर्ता एकच आहे सय्यद अहमद खान आणि इथे सुद्धा सर सय्यद अहमद खान. त्यानंतर आहे लंडन इंडियन सोसायटी 1865 मध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सुरू केलेली होती लंडन इंडियन सोसायटी. ठीक आहे. लंडन इंडियन सोसायटी दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी. ठीक आहे. तर नौरोजी बॅनर्जी तुम्हाला इझिली लक्षात राहील. लंडन इंडियन. ठीक आहे. इंडियन सिमिलर शब्द, नौरोजी बॅनर्जी सिमिलर शब्द 1865 मध्ये. ठीक आहे. थिओसॉफिकल सोसायटी 1875 मध्ये मॅडम बॉल्कॉस्की आणि कर्नल अल्कॉट यांनी सुरू केलेली होती. थिओसॉफिकल वर्डच कठीण आहे तर त्यामुळे नावं सुद्धा यांची कठीणच राहणार. ठीक आहे. मॅडम बॉल्कॉस्की आणि कर्नल अल्कॉट यांनी 1875 मध्ये. ठीक आहे. मराठा एज्युकेशन सोसायटी होती 1905 मध्ये शाहू महाराजांनी सुरू केलेली होती. मराठा एज्युकेशन मराठा संबंधी आहे तेव्हा तुम्ही शाहू महाराज हे नेहमीच लक्षात ठेवा. ठीक आहे. मराठा असो कोल्हापूर असो असे शब्द आले की शाहू महाराजांच्या संबंधी निगडीत असतात हे लक्षात तुम्हाला इझिली राहील. ठीक आहे. त्यानंतर इंडियन होम रूल सोसायटी आहे लंडन येथे 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेली होती. इंडियन होम रूल. ठीक आहे. होम रूल, इंडियन होम रूल लंडन येथे सुरू केलेली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी.
ठीक आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती पीपल्स एज्युकेशन, ठीक आहे, 1945 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती. त्यानंतर आहे किंग एडवर्ड मोहम्मद एज्युकेशन सोसायटी 1906 मध्ये शाहू महाराजांनी सुरू केलेली होती, ठीक आहे. किंग एडवर्ड मोहम्मद एज्युकेशन सोसायटी 1906 मध्ये. त्यानंतर निष्काम कर्मकट 1910 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली होती. निष्काम कर्मकट 1910 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली होती. आणि निष्काम कर्मयोगी हे वीरा शिंदे यांनी सुरू केलेली होती. वीरा शिंदे, महर्षी वीरा शिंदे यांनी सुरू केलेली होती निष्काम कर्मयोगी, ठीक आहे. निष्काम लक्षात राहील तुम्हाला, धोंडो केशव कर्वे आहे आणि ते शिंदे आहे, ठीक आहे. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुले यांना म्हटलं जातं. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटलं जातं? बुकर टी वॉशिंग्टन. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटलं जातं? महात्मा फुले यांना, ठीक आहे. संस्थांबद्दल झालं, आता कोणाबद्दल काय म्हटलं गेलं ते बघूया. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटलं जातं? महात्मा फुले यांना, ठीक आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटलं जातं. महाराष्ट्राचे, ठीक आहे. हिंदुस्थानचे कोण? तर महात्मा फुले. आणि महाराष्ट्राचे जर विचारलं कर्मवीर भाऊराव पाटील, ठीक आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, हिंदुस्थान महाराष्ट्र बुकर टी वॉशिंग्टन सेमच आहे. इथे काय आहे? महात्मा फुले आणि इथे आहे कर्मवीर भाऊराव पाटील, ठीक आहे. त्यानंतर हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग, ठीक आहे. हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग असं कोणाला म्हटलं जातं? राजा राममोहन राय यांना, ठीक आहे. राजा राममोहन राय यांना हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग असं म्हटलं जातं, ठीक आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हटलं जातं? महात्मा फुले. तर महाराष्ट्रासंबंधी तुम्हाला हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुले आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुले यांना म्हटलं जातं, ठीक आहे. अहिल्या आश्रम हे 1923 मध्ये कोणी सुरू केलेलं होतं? वीरा शिंदे यांनी सुरू केलेलं होतं. अहिल्या आश्रम स्त्रियांसाठी, ठीक आहे, स्त्रियांसाठी वीरा शिंदे यांनी सुरू केलेलं होतं 1923 मध्ये. आणि 1921 मध्ये पवनार आश्रम म्हणजे वर्धेचं जे पवनार आश्रम आहे ते विनोबा भावे यांनी सुरू केलेलं होतं. पवनार नदीकाठी आहे ते, ठीक आहे. तर पवनार आश्रम वर्धा आहे ते 1921 मध्ये विनोबा भावे यांनी सुरू केलेलं होतं. आणि अनाथ बालिका आश्रम हे 1899 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं होतं. धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम हे 1899 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं होतं. विक्टोरिया अनाथ आश्रम, ठीक आहे. विक्टोरिया अनाथ आश्रम हे महात्मा फुले यांनी सुरू केलेलं होतं. विक्टोरिया, ठीक आहे. आणि विक्टोरिया मराठा बोर्डिंग, ठीक आहे. मराठा शब्द आलेला आहे तर आपल्याला काय लक्षात ठेवलं तर कोल्हापूर मराठा आलं की शाहू महाराजांच्या संबंधित जास्त घटना असतात तर तुम्ही शाहू महाराज लक्षात ठेवू शकता. 1901 मधली घटना आहे, ठीक आहे. विक्टोरिया मराठा बोर्डिंग. त्यानंतर सेवा समिती कोणी स्थापन केलेली होती तर हृदयनाथ कुंजर, ठीक आहे. हृदयनाथ कुंजर यांनी 1910 मध्ये सुरू केलेली होती. आणि सेवा सदन, ठीक आहे. सेवा सदन हे वीरा शिंदे यांनी सुरू केलेलं होतं. सेवा सदन कोणी सुरू केलेलं होतं? वीरा शिंदे यांनी. आणि पुणे सेवा सदन, पुणेचं जे आहे पुणा सेवा सदन हे रमाबाई रानडे यांनी सुरू केलेलं होतं. सेवा सदन असलं की वीरा शिंदे आणि पुणे सेवा सदन असलं की रमाबाई रानडे लक्षात ठेवू शकता. शारदा सदन, ठीक आहे. शारदा सदन पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेलं होतं. शारदा सदन, ठीक आहे. शारदा सदन आहे तर पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेलं होतं. आणि मुक्ती सदन, ठीक आहे. शारदा मुक्ती सदन असो हे पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेलं होतं. शारदा सदन मुंबईला होतं आणि मुक्ती सदन जे होतं ते केडगावला होतं, ठीक आहे. 1889 आहे आणि इथे फक्त सालचं चेंज होते, 1898 आहे, ठीक आहे. 1889 फक्त 8 इकडे जातं 9 इकडे येतोय आणि मुक्ती सदन तयार होत आहे, ठीक आहे. कोणी सुरू केलेलं आहे? पंडित रमाबाई. व्यक्ती एकच आहे, ठीक, व्यक्ती एकच आहे. कृपा सदन किंवा प्रीती सदन हे पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेलं होतं. कृपा सदन आणि प्रीती सदन म्हणजे बघा शारदा सदन असो, मुक्ती सदन असो, कृपा सदन असो, प्रीती सदन असो यांच्या संबंधी व्यक्ती एकच आहे, पंडिता रमाबाई, ठीक आहे. फक्त शारदा सदन आणि मुक्ती सदन हे शारदा सदन मुंबईला सुरू झालेलं होतं आणि मुक्ती सदन हे केडगावला सुरू झालेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर केसरी ऑब्व्हियसली माहिती आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं आहे. आणि महाराष्ट्र केसरी हे पंजाबराव देशमुखांनी, ठीक आहे. महाराष्ट्र केसरी कोणाला म्हटलं जातं? पंजाबराव देशमुख. कोणी सुरू केलं होतं? पंजाबराव देशमुखांनी, ठीक आहे. महाराष्ट्र धर्म कोणाचा आहे तर विनोबा भावे यांचं. महाराष्ट्र धर्म कोणाचा आहे? विनोबा भावे यांचं. आणि अमरावतीचं अंबाबाई मंदिर जो जिथे सत्याग्रह झाला होता तो कोणी केलेला होता? पंजाबराव देशमुख यांनी. अमरावतीला अंबाबाई मंदिर येथील सत्याग्रह जे आहे, अमरावतीचं प्रसिद्ध मंदिर आहे अंबाबाईंचं मंदिर, तर तिथे जो सत्याग्रह झाला तो पंजाबराव देशमुख यांनी केलेला होता. त्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर येथील सत्याग्रह कोणी केला होता? साने गुरुजी यांनी, ठीक आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आहे तेथील सत्याग्रह साने गुरुजी यांनी केलेला होता. नाशिकचं काळाराम मंदिर सत्याग्रह हा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता, ठीक आहे. मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. आणि पुणे पार्वती मंदिर सत्याग्रह S.M. जोशी यांनी केलेला होता, ठीक आहे. पुणे पार्वती मंदिर सत्याग्रह S.M. जोशी यांनी केलेला होता. कुसाबाईशी पुनर्विवाह केला 1874 मध्ये कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी, ठीक आहे. कुशाबाईशी पुनर्विवाह कोणी केलेला होता? 1874 मध्ये विष्णुशास्त्री पंडित यांनी. आणि गोदूबाईशी पुनर्विवाह महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला होता. कधी? 1893 मध्ये, ठीक आहे. गोदूबाईशी पुनर्विवाह केलेला होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1893 मध्ये. स्वतःच्याच मुलीचा पुनर्विवाह करून दिलेला होता राघव भंडारकर यांनी,
ठीक आहे, राघव भंडारकर, ठीक आहे, भांडार हा शब्द लक्षात ठेवू शकता. स्वतःच्याच मुलीचा त्यांनी काय पुनर्विवाह करून दिलेला होता. आणि विधवा पुनर्विवाह किंवा विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना 1893 मध्ये कोणी केलेली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. ठीक आहे, गोदूबाईशी पुनर्विवाह केलेला होता आणि सोबतच विधवा विहत्तजक मंडळाची स्थापना केलेली होती एकाच वर्षी. ठीक आहे, 1893 मध्ये कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आणि पुनर्विवाह उत्तेजक मंडळी याची 1865 मध्ये न्यायमूर्ती मगो रानडे यांनी स्थापन केलेली होती. ठीक आहे, कोणी? पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची 1865 मध्ये मगो रानडे यांनी. कोणी केलेली होती? मगो रानडे यांनी. त्यानंतर विधवा विवाह पुस्तक हे लिहिलं होतं विष्णुशास्त्री पंडित यांनी. ठीक आहे, विधवा विवाह पुस्तक प्रसिद्ध केलं होतं विष्णुशास्त्री पंडित यांनी. आणि विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाह कायदेशीला मान्यता 1917 मध्ये शाहू महाराजांनी दिलेली होती. ठीक आहे, विधवा विवाह कायदा म्हणजे कोल्हापूरमध्ये विधवा विवाहाचा कायदा आणि पुनर्विवाह कायदेशीर माना म्हणजे पुनर्विवाह करू शकतात या संबंधी कायदेशीर जी मान्यता होती ती शाहू महाराजांनी दिली होती 1917 मध्ये. ठीक आहे, 1917 मध्ये दिलेली होती. आंतरजातीय विवाहास मान्यता 1918 मध्ये शाहू महाराजांनी दिली होती. आंतरजातीय विवाहास मान्यता म्हणजे आंतरजातीय विवाह करू शकतात ते 1918 मध्ये शाहू महाराजांनीच दिलेली होती. आणि मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळ नाशिकला न्यायमूर्ती मगो रानडे यांनी स्थापन केलेलं होतं. ठीक आहे, मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळ न्यायमूर्ती मगो रानडे. देशी व्यापार उत्तेजक मंडळ हे 1882 मध्ये गवा जोशी यांनी सुरू केलेलं होतं. देशी व्यापार उत्तेजक मंडळी म्हणजे व्यापारवरून तुम्ही जोशी लक्षात ठेवू शकता. ठीक किंवा मंडळीवरून तुम्ही जोशी लक्षात राहील तर देशी व्यापार उत्तेजक मंडळी 1882 मध्ये गवा जोशी यांनी सुरू केलेलं होतं. आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ 1937 मध्ये वीरा शिंदे यांनी सुरू केलेलं होतं. आर्य महिला समाज. ठीक आहे, आर्य महिला समाज वीरा शिंदे यांनी आणखी एक संस्था सुद्धा स्थापन केलेली होती आणि आर्य महिला समाज सुद्धा स्थापन केलेला होता. महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी महात्मा फुले यांनी सुरू केलेली होती 1853 मध्ये. महारमांग या समाजाचे जे लोक असतात त्यांना विद्या शिकवायची म्हणजे त्यांना शिक्षण द्यायचं या संबंधीची एक मंडळी स्थापन केली होती, एक संस्था स्थापन केली होती. कोणी केलेली होती? महात्मा फुले यांनी. दुधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ 1910 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेलं होतं दुधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ. ठीक आहे, गुरुदेव सेवा मंडळ मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांनी सुरू केलेली होती. गुरुदेव सेवा मंडळ मोजरी येथे. ठीक आहे, संत तुकडोजी महाराजांनी. आणि भिल्ल सेवा मंडळ हे 1922 मध्ये ठक्कर बापा यांनी सुरू केलेलं होतं. काय केलेलं होतं? भिल्ल सेवा मंडळ 1922 मध्ये ठक्कर बापा यांनी सुरू केलेलं होतं. भिल्ल आहे. ठीक आहे, भिल्ल आहे यावरून तुम्ही ठक्कर किंवा बाप्पा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सेवा मंडळ आहे. सेवा मंडळ यावरून तुम्हाला बाप्पा लक्षात राहील. ठीक आहे, 1922 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे ग्रामोद्धार मंडळ पंजाबराव देशमुखांनी सुरू केलेलं होतं. ग्रामोद्धार मंडळ उद्धार आहे. ठीक आहे, ते पंजाबराव देशमुख तुम्ही इझिली लक्षात राहील तुम्हाला. ठीक आहे, महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं होतं. ग्राम शिक्षण आहे. ठीक आहे, महर्षी कर्वे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ग्रामरचना हा ग्रंथ आहे गोह देशमुख यांनी लिहिला होता. लोकहितादी ज्यांना म्हटलं जातं. ठीक आहे, गोपाहरी देशमुख ज्यांना लोकहितादी म्हटलं जातं. ग्रामरचना हा ग्रंथ लिहिला होता. ग्रामगीता जो होता तो संत तुकडोजी महाराजांनी लिहिला होता आणि ग्रामरचना हा गोपाहरी देशमुख यांनी ज्यांना लोकहितादी असं म्हटलं जातं त्यांनी लिहिलेला होता. ठीक आहे, त्यानंतर गीता प्रवचने आहे विनोबा भावे यांची प्रसिद्ध आहे. ठीक आहे, विदर्भात कुठे गेलं तुम्हाला आढळून येतील गीता प्रवचने विनोबा भावे यांची. ठीक आहे, मानवी समता हे मासिक जे होतं ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1937 मध्ये सुरू केलेलं होतं. ठीक आहे, मानवी समता हे जे मासिक होतं ते 1937 मध्ये सुरू केलेलं होतं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आणि समता हे जे वृत्तपत्र आहे ते 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे, आणि समता आणि समाज समता संघ. ठीक आहे, समता तुम्हाला इझिली लक्षात राहील. समता आणि समाज समता संघ 1927 इयर सेम आहे. ठीक आहे, आणि व्यक्ती सुद्धा सेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, आणि समता संघ. ठीक आहे, समता संघ किंवा मंच त्याला समता संघ किंवा मंच 1944 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेला होता. आणि त्यांच्यासोबत म्हणजे 1944च्या 4 वर्षानंतर 1948 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जाती निर्मूलन संघ सुद्धा स्थापन केलेला होता. ठीक आहे, जाती निर्मूलन संघ 1948 मध्येच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेला होता. त्यानंतर आहे शेतकरी संघ. ठीक आहे, शेतकरी संघ 1927 मध्ये पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेला होता. शेतकरी आणि प्राथमिक शिक्षण. ठीक आहे, हे इझिली लक्षात राहील तुमच्या शेतकरी ज्यांना प्राथमिक शिक्षण दिलं जातं असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. शेतकरी प्राथमिक शिक्षण जे पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेलं होतं. व्यक्ती एकच आहे, नावं वेगवेगळी. ठीक आहे, तरुण अस्तिकांचा संघ 1905 मध्ये वीरा शिंदे यांनी सुरू केलेला होता. तरुण अस्तिकांचा संघ. ठीक आहे, आणि त्यांनीच अस्पृश्यता निवारण संघ सुद्धा चालू केलेला होता. वरून तरुण अस्तिकांचा संघ असो, अस्पृश्यता निवारण संघ असो किंवा मराठा राष्ट्रीय संघ असो, तिन्ही व्यक्ती एकच आहे. वीरा शिंदे 1905 1918 आणि अस्पृश्यता निवारण आणि मराठा राष्ट्रीय यांचं साल एकच आहे. तुम्हाला इझिली लक्षात राहील. ठीक आहे, अस्पृश्यता निवारण आणि मराठा राष्ट्रीय. ठीक आहे, निवारण राष्ट्रीय तुम्हाला इझिली लक्षात राहील वीरा शिंदे यांचं.
अखिल भारतीय दलित संघ 1956 मध्ये पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेला होता अखिल भारतीय दलित संघ. ठीक आहे, दलित संघ लक्षात ठेवा. अखिल भारतीय दलित संघ 1956 मध्ये पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेला होता. आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, ठीक आहे, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला होता. ठीक आहे, डिप्रेस क्लासेस मिशन असो, ठीक आहे, 1905 मध्ये वीरा शिंदे यांचं आहे डिप्रेस क्लासेस मिशन. ठीक आहे, मुंबईला सुरू केलेलं होतं. आणि ब्रह्म पोस्टल मिशन जे आहे ते वीरा शिंदे यांनी सुरू केलेलं होतं. ब्रह्म पोस्टल आणि डिप्रेस क्लासेस. ठीक आहे, पोस्टल क्लासेस तुम्हाला इझिली लक्षात राहील, मिशन दोन्ही याच्यात आहे. ठीक आहे, हे फक्त कॉम्बिनेशन करून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे वीरा शिंदे यांनी. रामकृष्ण मिशन, ठीक आहे, राम आहे कृष्ण आहे तर स्वामी विवेकानंद. ठीक आहे, स्वामी आहे, राम आहे कृष्ण आहे स्वामी आहे 1897 मध्ये. ठीक आहे, रामकृष्ण मिशन 1897 स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतर आहे लोकहितवादी जे मासिक होतं. लोकहितवादी हे जे मासिक होतं ते गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेलं होतं. ऑब्व्हियसली त्यांना लोकहितवादी म्हटलं जातं. ठीक आहे, हेही तुम्हाला लक्षात राहील, त्यामुळे यामध्ये जास्त डिफिकल्टी काही जाणार नाही लक्षात ठेवण्यासाठी. हितवादी जे आहे, हितवादी जे दैनिक आहे ते गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केलेलं होतं. गोपाळकृष्ण गोखले, इथे तुम्हाला गो आणि हा गो लक्षात राहील. हितवादी आहे, इथे लोकहितवादी आहे. ठीक आहे, दैनिक. त्यानंतर बहिष्कृत भारत हा जो ग्रंथ आहे तो वीरा शिंदे यांनी लिहिलेला होता. बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत पाक्षिक जे होतं, ठीक आहे, पाक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं होतं. आणि ग्रंथ हा वीरा शिंदे यांचा आहे. ठीक आहे, पाक्षिक जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचे. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आहे. ठीक आहे, बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती. त्यानंतर आहे संवाद कौमुदी, राजा राममोहन राय यांचा आहे संवाद कौमुदी. आणि तत्व कौमुदी, ठीक आहे, साधारण ब्राह्मो समाजांचे हे मुखपत्र होते. ठीक आहे, ब्राह्मो समाजांचे, साधारण ब्राह्मो समाजाचे हे मुखपत्र होते. ठीक आहे, तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेली होती. तत्वबोधिनी सभा, ठीक आहे, तत्वबोधिनी. तर इथे तुम्ही तत्व लक्षात ठेवू शकता, देवेंद्रनाथांचे तत्व किंवा टागोरांचे तत्व असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, देवेंद्र आहे, तुम्ही देवेंद्र किंवा नाथांचे तत्व असंही लक्षात ठेवू शकता. तत्वबोधिनी सभा. यंग इंडिया आहे, महात्मा गांधी, कालही सांगितलं होतं यंग आहे तर गांधी लक्षात ठेवू शकता, यंग गांधी. ठीक आहे, त्यानंतर न्यू इंडिया हे ॲनी बेझंट यांचं साप्ताहिक आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवा. ठीक आहे, न्यू इंडिया ॲनी बेझंट. ठीक आहे, न्यू शब्द आहे किंवा नवीन शब्द आहे तर तुम्ही ॲनी लक्षात ठेवू शकता, ॲनी बेझंट, न्यू इंडिया. ठीक आहे, त्यानंतर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता. ठीक आहे, गुलामगिरी हा ग्रंथ जो होता तो महात्मा फुले यांनी, सोबत शेतकऱ्यांचे असूड असो यासारखे ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले होते. गुलामांचे राष्ट्र हे जे पुस्तक आहे ते गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. गुलामांचे राष्ट्र, ठीक आहे, गुलामांचे राष्ट्र हे जे पुस्तक आहे ते गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. अनटचेबल इंडिया हे वीरा शिंदे यांचं आहे. ठीक आहे, अनटचेबल इंडिया वीरा शिंदे. आणि द अनटचेबल हे बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. ठीक आहे, अनटचेबल इंडिया वीरा शिंदे यांचं आहे आणि अनटचेबल हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ठीक आहे, जसं इथे आपण बघितलं होतं बहिष्कृत भारत, ठीक आहे, हे ग्रंथ जो होता वीरा शिंदे यांचा होता, परंतु बहिष्कृत भारत हे पाक्षिक बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्याचप्रमाणे इथे काय अनटचेबल इंडिया हे वीरा शिंदे यांचं आहे. द अनटचेबल हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. शब्द एकच आहे, फक्त दोन नावं लक्षात ठेवायची, वीरा शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, आद्य ऐतिहासिक संशोधक बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, आद्य इतिहास संशोधक बाळशास्त्री जांभेकर. आणि पहिले इतिहास संशोधक राघव भंडारकर. ठीक आहे, पहिले इतिहास संशोधक कोणाला म्हटलं जातं, राघव भंडारकर. आणि आद्य इतिहास संशोधक बाळशास्त्री जांभेकर. आद्य आहे त्यावरून तुम्ही बाळ लक्षात ठेवू शकता, बाळ आद्य. ठीक आहे, आणि पहिले म्हटलं तर राघव भंडारकर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, प्राचीन इतिहासाचे संशोधक आहे, प्राचीन आहे तर राघव भंडारकर लक्षात ठेवा. पहिले म्हणा किंवा प्राचीन म्हणा, प्राचीन इतिहास, पहिला इतिहास. ठीक आहे, त्यासंबंधी तुम्हाला कोणते गोष्ट लक्षात ठेवायचे, राघव भंडारकर, प्राचीन असो पहिले असो. ठीक आहे, इतिहासाचार्य हे वी का राजवाडे यांना म्हटलं जातं, इतिहासाचार्य. ठीक आहे, वी का राजवाडे यांना. चतुश्लोकी भागवत संत एकनाथांचा आहे, चतुश्लोकी भागवत. ठीक आहे, एकनाथवरून तुम्हाला इझिली भागवत लक्षात राहील. ठीक आहे, चतुश्लोकी भागवताचा अर्थ हा विष्णुभाऊ ब्रह्मचारींनी योग्यतेने सांगितलं होतं. चतुश्लोकी भागवताचा अर्थ हे विचारल्या जाणार नाही, एवढे तर बेसिक फॅक्ट्स विचारल्या जात नाही. तुम्हाला इतिहासासंबंधी गुलामांचे राष्ट्र असो, अनटचेबल इंडिया असो, द अनटचेबल असो, आद्य इतिहास संशोधक असो, यासंबंधी विचारल्या जाण्याची शक्यता असते. ठीक आहे, शेषाद्री प्रकरण जे आहे ते बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. ठीक आहे, ज्यांच्याशी निगडीत आहे शेषाद्री प्रकरण. त्याच्यानंतर पंचहोद मिशन प्रकरण हे न्यायमूर्ती मगो रानडे यांच्या निगडीत आहे. पंचहोद, ठीक आहे, पंचहोद, रानडे यावरून, रान यावरून तुम्ही पंचहोद लक्षात ठेवू शकता, पंचहोद मिशन लक्षात ठेवू शकता, रानडे यांचं मिशन. ठीक आहे, असे लक्षात ठेवू शकता. बर्वे जे प्रकरण होतं ते गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक यांच्या संबंधित होतं, बर्वे प्रकरण. आणि वेदोक्त प्रकरण होतं हे शाहू महाराज आणि टिळक यांच्या संबंधी होतं, वेदोक्त प्रकरण. ठीक आहे, वेदवरून तुम्ही शाहू महाराज आणि टिळक लक्षात ठेवू शकता आणि बर्वे प्रकरण हे गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक हे लक्षात ठेवू शकता.
त्यानंतर वेदोक्त धर्म प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा आहे. ठीक आहे, वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ हा कोणाचा आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा. आणि सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे. सत्यार्थ प्रकाश, सत्य लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला इझिली लक्षात राहील. ठीक आहे, ती किंवा दया, सत्य आणि दयानंद असंही लक्षात राहील, किंवा सरस्वती इझिली लक्षात ठेवायचं असेल. सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो स्वामी दयानंद सरस्वती इझिली लक्षात राहील तुमच्या. तर हे होते मित्रांनो आपले काही फॅक्ट्स. ठीक आहे, इतिहासासंबंधी, आधुनिक इतिहासासंबंधी फॅक्ट्स होते. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला ग्रंथ आढळून येतील. ठीक आहे, कोणत्या समाज किंवा संस्था असो त्या कोणी स्थापन केलेल्या होत्या, त्याचं वर्ष काय होतं यासंबंधी संपूर्ण फॅक्ट्स. याच्या बाहेरचं काही विचारले जाण्याची शक्यता अजिबात कमी आहे. मग तुम्ही जिल्हा परिषद भरतीचा अभ्यास करत असो, आरोग्य सेवकाचा अभ्यास करत असो, किंवा आरोग्य भरतीचा असो किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करत असो, याच्या बाहेरचं विचारण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की करून ठेवा. जर हा व्हिडिओ लक्षात ठेवायचा असेल तर पाहण्यापेक्षा हा व्हिडिओ ऐकण्याचा जास्त प्रयत्न करा. रात्री झोपत असताना किंवा सकाळी उठल्यानंतर कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, गाडी चालवतही असताना तुम्ही तो ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण ऐकण्यातून ते शब्द तुमच्या मेंदूत जातील आणि ते अधिक योग्यतेने लक्षात राहतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जर तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमचे काही सजेशन असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खूप खूप धन्यवाद.